मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रातील जो राजकारण आहे त्या राजकारणातील सर्वात बाहुबली नेता कोण? बाहुबली इन सेन्स ज्याचा प्रभाव आहे, ज्याचं व्यक्तिमत्व लोकांना आवडतं, ज्याचं नेतृत्व लोकांना आवडतं, वक्तृत्व लोकांना आवडतो, असा नेता कोण हा प्रश्न जर सर्वसामान्य जनतेला विचारला, अगदी विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांनाही, ते म्हणणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे। एक लोकप्रिय असा हा नेता, मात्र जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा त्या निवडणुकीमध्ये लोकप्रियता असून देखील मतदान पेटीत खळखळाट का, हा पडलेला सर्वांना प्रश्न आहे। नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका असू दे, ठाणा महानगरपालिका असू दे, नाशिक असू दे, कल्याण डोंबिवली असू दे, जिथे ठाकरे ब्रँडचं एक वर्चस्व होतं, वजन होतं, तिथे देखील पाहिजे तसं यश मनसेला मिळालं नाही। ठीक आहे, ठाकरे जे आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुंबईत काही प्रमाणात यश आलं, म्हणजे अगदी पक्ष संपूर्ण फुटल्यानंतरही त्यांनी बऱ्यापैकी 65 जागा निवडून आणल्या, हे त्यांचं नेतृत्व आपण मान्य करावं लागेल। मग असं काय झालं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मतपेटीतून लोकांनी प्रतिसाद दिला नाही। एकंदरीत जर स्थिती मुंबईची बघाल तर ठीक आहे, ठाणे नाशिकमध्ये तर दोन्ही भावांना म्हणजे दोन्ही ठाकरे ब्रँड जो आहे त्याला यश आलेलं नाही। पण मुंबईचा जर विचार केला तर मुंबईत राज ठाकरे हा एक मोठा ब्रँड आहे, म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंपेक्षाही राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी अधिक होते, त्यांना मानणारी लोक मोठ्या प्रमाणावर आहे। विद्यार्थ्यांना काही प्रश्न सुटले नाहीत, काही प्रॉब्लेम झाले ते जातात मनसेकडे, कोळी बांधवांचा डबेवाल्यांचा काही प्रश्न असतो ते जातात राज ठाकरेंकडे, कोणाच्या नोकरीवर गदा येत असेल, कोणत्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, कोणत्या तरुणांना जर नोकरीपासून वंचित ठेवलं जात असेल तर ते जातात कुठे? राज ठाकरेंकडे। महिलांवर अन्याय झाला, महिलांच्या बाबतीत जर काही घटना घडल्या तर आवाज उठवणारी संघटना कोणती? तर राज ठाकरे यांची मनसे। एकंदरीत जर मुंबईची स्थिती बघितली तर इतर पक्षापेक्षा आपल्याला न्याय मिळेल कोणाकडून? तर मनसेकडून आणि राज ठाकरेंकडून, असं मानणारे मुंबईकर मोठ्या प्रमाणावर आहे। मात्र तरी देखील इतकी लोकप्रियता असताना, हा बाहुबली नेता इतका स्ट्रॉंग असताना मतदान पेटीत मात्र त्यांना मत का मिळत नाही? राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी केली, मैत्री केली आणि मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र येतोय असं सांगून त्यांना 53 जागा उद्धव ठाकरे गटाने सोडल्या। 53 पैकी फक्त 6 ठिकाणी मनसे निवडून आणली आणि बाकी ठिकाणी पराभव झाला। जर मराठी माणसं खरंच एकत्र आली होती किंवा मराठी माणसांना वेळोवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची गरज भासते, राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरून, मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून, मराठी शाळांच्या मुद्द्यावरून किंवा मराठी बोललं पाहिजे या मुद्द्यावरून अगदी इशारा देण्यापासून ते खळखटाटपर्यंतचा जो सगळा मार्ग आहे तो अवलंबतात, मात्र तरी देखील त्यांना मतदान का होतं, का होत नाही? जर तुम्ही बघाल 6 जागा त्यांना निवडून आल्या, बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला, तर त्याची कारणं काय? तर त्याचं सर्वात पहिलं कारण हे आहे की उद्धव ठाकरे गटाकडनं पाहिजे तशी मदत मनसेला झालेली नाही। ठीक आहे, मतदान त्यांना झालं, दोन्ही पक्षांना झालं, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र होते, अगदी मनापासून मेहनत करत होते, पण काही जे पदाधिकारी होते ठाकरे गटाचे काही भागामध्ये, त्यांनी पाहिजे तशी मेहनत ही घेतली नाही। काही लोकांनी महायुतीच्या जे उमेदवार होते त्यांना आतून पाठिंबा दिला, त्यामुळे मनसेला त्याचा सर्वात मोठा फटका बसला। दुसरी गोष्ट, मनसेची बाजू बघाल तर मनसे आणि ठाकरे दोघा नाही, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे फटका बसण्याचा आणखीन एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे महायुती। याचा अर्थ असा नाही की महायुतीमध्ये राज ठाकरेंपेक्षा चांगलं नेतृत्व वक्तृत्व असणारी लोक आहेत, तर तसं काही नाही। तर महायुतीला टाळणाऱ्या कोण आहेत? तर त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत। म्हणजे गेल्या जर तुम्ही 2.5 वर्षापासून बघाल, अगदी 2024 2 वर्षापासून 2024च्या निवडणुका झाल्या, जिथे वर्षाला 18,000 रुपये जवळपास 2 कोटी महिलांना महायुतीकडून दिल्या जातात आणि इमान इतबारे या महिला आपल्याला पैसे मिळतात म्हणून मतदान करतात महायुतीला। अच्छा, त्या एकट्या करत नाही, आपल्या बायकांना पैसे मिळतात म्हणून त्यांचे नवरे देखील, म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये जर 9 कोटी 10 कोटी मतदार असतील तर 45% ते 50% मतदार हे पैसे घेतल्यामुळे मतदान करतात आणि त्याचा फटका राज ठाकरे यांना 100% बसला। त्याच्यानंतर काही लोक नाराज होते की फक्त 53 जागा घेतल्या, 227 ठिकाणी आम्ही मेहनत करत होतो की आमचे उमेदवार असताना फक्त 53 ठिकाणीच मनसेने राज ठाकरे यांनी उमेदवारी घेतली। याची नाराजी अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये होती मनसेच्या,
त्याचाही फटका मनसेलाही बसला, ठाकरे गटालाही बसला. त्यानंतर मनसेचं कसं आहे की मनसेचे जे पदाधिकारी आहे, असं बघायला गेलं तर मुंबईसारख्या शहरामध्ये ग्रासरूटवर दिसणारे जे कार्यकर्ते आहेत ते एक तर फक्त ठाकरे गटाचे आहेत किंवा मनसेचे आहेत, जे मोठ्या प्रमाणावर दिसतात. पण तरी देखील अनेक पदाधिकारी जे मुंबईत असे आहेत की फक्त नावाचं पदाधिकारी जे आहे ते लेबल लावायचं आणि आपल्या एरियामध्ये फिरायचं, मात्र घरोघरी संपर्क नाही, लोकांना मदत करण्याची वृत्ती नाही. आणि त्यामुळे या पदाधिकाऱ्यांचा फटका निश्चितपणे त्या उमेदवाराला आणि मनसेला बसलेला आहे. एकंदरीत जर तुम्ही स्थिती पाहिली तर राज ठाकरे, खरंच राज ठाकरेंसारखा नेता हा महाराष्ट्राला लाभलेला आहे. एक चांगलं नेतृत्व आहे, वक्तृत्व आहे, त्यांची ब्ल्यूप्रिंट चांगली आहे की महाराष्ट्र कसा असावा. मात्र त्यानंतरही त्यांच्या पदरात हे सतत 2014 पासून अपयश येत आहे. त्याला कारण तेच आहे, राज ठाकरे यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. आपले मुंबईसारख्या शहरात 227 शाखा अध्यक्ष आहेत, उपशाखा अध्यक्ष आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत. त्यांचा आढावा घेतला पाहिजे की हे खरंच कामं करतात का. काही पदाधिकारी वर्षानुवर्ष तिकडे आहेत, मात्र कामं करताना ते दिसत नाहीत. फक्त निवडणूक आली की समोर जायचं आणि मनसेसाठी, आपल्या पक्षासाठी, आपल्या उमेदवारासाठी मतं मागायची. मग मतं लोक देणार कुठून. आणि दुसरी गोष्ट, दुर्दैव म्हणा दोन्ही पक्षाचं, की ज्या मानाने महायुतीकडे पैसेवाले उमेदवार आहेत म्हणा किंवा महायुतीचे ताकद आहे आपल्या उमेदवारांना पैसे देण्याची, त्या जर तुम्ही तुलनेत बघाल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे सर्वच उमेदवार नाही, 15% उमेदवार सोडले तर उरलेले 85% उमेदवार असे आहेत की ज्यांच्याकडे इतका पैसा नाही. आणि आजचा जो काळ आहे, जी निवडणूक आहे, ती कशावर चालते तर फक्त पैशावर चालते. आदल्या एक दिवस आधी, 48 तास आधी तुम्ही तुमच्या विभागामध्ये 1-1.5 कोटी वाटा आणि मग ती मतं आपल्या पदरात पाडून घ्या. अशी स्थिती आज संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात आहे. आज दुर्दैवाने असं म्हणा की राज ठाकरेंच्या पक्षाकडे तसे ताकदवर पैसेवाले असे उमेदवार कमी आहेत. त्यामुळे त्याचाही फटका हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बसतो. म्हणजे एकंदरीत जर स्थिती पाहिली तर राज ठाकरे यांचं नेतृत्व चांगलं आहे, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, त्यांच्यासारखा नेता हा विरळ आहे मुंबई, ठाण्यात, पुण्यात किंवा महाराष्ट्रात. मात्र तरी देखील अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे लोक त्यांची भाषणं ऐकायला जातात, ते बोलतात ते लोकांना आवडतं. मात्र जेव्हा मतपेटीत वेळ जातो आणि लोक मतदान करायला जातात तेव्हा ते विसरतात आणि मतदान हे मनसेला करत नाहीत. हा गेल्या 12 वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मनसे पदाधिकारी, मनसे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आजचा काळ हा पैशाचा आहे. त्यामुळे जे पैसेवाले उमेदवार असतील त्यांना उमेदवारी मिळणं गरजेचं आहे. ही आजची स्थिती आणि वस्तुस्थिती आहे. तुम्ही म्हणाल आम्ही जर मेहनत करतो, आम्ही लोकांपर्यंत जातो, आम्ही पक्षाची भूमिका लोकांना समजावून सांगतो, त्यांच्यासाठी ग्रासरूटवर उतरतो, सगळं काही बरोबर आहे. पण लोक आजकालची कशी आहे, शॉर्ट मेमरी आहे. तुम्ही काय करता, काय कामं करता, तुम्ही मराठी माणसांसाठी दुसऱ्यांच्या कानशिलात वाजवता, दुसऱ्यांचा समाचार घेता, दुसऱ्यांच्या कार्यालयात जाता, त्याला जाब विचारता, मराठी माणसावर अन्याय होऊ नये यासाठी तुम्ही लढता, मराठी भाषेसाठी लढता. पण आजच्या लोकांना काही घेणं देणं नाही. त्यांना एवढंच माहिती आहे की आपल्याला पैसे कोण देणार. आणि दुसरी गोष्ट, जातीचं हे राजकारण जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे, जे सुरू झालेलं आहे 2014 नंतर, खरं कसं पाहायला गेलं तर पवारांची राष्ट्रवादी आली तेव्हापासूनच सुरू होतं, पण आता ते आणखीन फोफावलंय. त्यामुळे राज ठाकरे यांना नवी रणनीती आखावी लागेल, नवी स्ट्रॅटेजी, काहीतरी अशी स्ट्रॅटेजी डोळ्यासमोर ठेवावी लागेल की कशा पद्धतीने आपल्याला पुढची रणनीती करावी लागेल आणि आपला पक्ष वाढवावा लागेल. आणि त्या दृष्टीने राज ठाकरे यांना वाटचाल करावी लागेल, हे एवढं नक्की आहे. तूर्त आपली रजा घेतो. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.